न्यूक्लिअर बॉम्ब टाकला पुण्यात, नेहमी न्यूक्लिअर बॉम्ब टाकताना सेंटर ऑफ सिटी टाकत असतात, लक्षात ठेवा. जर का सदाशिव पेठमध्ये वगैरे सेंटर ऑफ सिटीलाच टाकत असतात ते नेहमी, म्हणजे तिथून सगळी डेन्स पॉप्युलेशन असते तिथं. डेन्स म्हणजे समजते ना, सगळ्यात जास्त पॉप्युलेशन तिकडेच आहे, कमी जागेत लोक जास्त राहतात. अच्छा ओके, एक 15 ते 20 किलोमीटरच्या रेडियसमध्ये, 20 ते 25 किलोमीटरच्या रेडियसमध्ये इफेक्ट जाणवेल. ओके, म्हणजे इथे मी सांगितलं होतं की माथेरी ब्रिज पर्यंत एक्झॅक्ट इफेक्ट जाणवतो. राजाराम ब्रिज आहे ना, राजाराम ब्रिज माहिती आहे तुम्हाला, माथेरी ब्रिज परंतु ते एक्झॅक्ट तिथपर्यंत त्याचे सगळेच लोक धुवून निघतील आणि त्यानंतर त्याचा इफेक्ट, ती धूळ, त्याचा आवाज, कोणाच्या काठड्या फुटतात त्यांनी, ओके, हे ते समजलंय की नाही. तर हे वारजे ब्रिज पर्यंत त्याचा इफेक्ट जाणवेल. असं तिथपर्यंत एक्झॅक्ट इफेक्ट, डायरेक्ट इफेक्ट जाणवतो, पण वारजे ब्रिज पर्यंत इनडायरेक्ट. पण ब्रिजच्या नंतरचे सेफ आहे, त्यांना काहीच फरक नाही पडत. फक्त त्या काही दिवसांनी त्याला वाटेल आपण पुण्याच्या बाहेर निघालो काय.